नमस्कार, आपण पाहत आहात पावर मराठी न्यूज। चला तर जाणून घेऊया आपल्या जिल्ह्यातील स्थानिक घडामोडी। ग्रीन पॉवर शुगर्सचा गाळप हंगामाचा शुभारंभ। राज्यात पहिली 3000 उचल जाहीर। गोपूज येथील ग्रीन पॉवर शुगर साखर कारखान्याच्या 2025 ते 26 या 12व्या गळीत हंगामाचा शुभारंभ बॉयलर अग्निप्रदीपन आणि काटापूजन करून कारखान्याचे अध्यक्ष संग्रामसिंग देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी त्यांनी जाहीर केलं की चालू हंगामात कारखाना तब्बल 6 लाख मेट्रिक टन ऊसाचं गाळप करणार असून गाळपास येणाऱ्या ऊसाला 3000 रुपये प्रति टन अशी पहिली उचल दिली जाणार आहे। राज्यातील पहिली उचल जाहीर करणारा कारखाना म्हणून ग्रीन पॉवर शुगर्सने इतिहास रचलाय। समारंभास ज्येष्ठ नेते चंद्रसेन देशमुख, विलासराव देशमुख, जयदीप देशमुख, दत्तात्रय सूर्यवंशी, राजाराम गरुड यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि सभासद उपस्थित होते। या कार्यक्रमामुळे सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंग देशमुख म्हणाले की कारखाना अल्पावधीतच शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी झालाय। सभासदांनी ऊस गाळपासाठी कारखान्यास द्यावा योग्य दर देण्याचं आश्वासन दिले। दररोज 4200 टन गाळप क्षमता असणारी आधुनिक यंत्रणा सज्ज आहे। कारखाना देशात पारदर्शक कामकाजासाठी नावारूपाला आणण्याचा निर्धार व्यक्त केला। युवा नेते विश्वतेज देशमुख म्हणाले की स्वर्गीय आमदार संपतराव अण्णा देशमुख यांच्या आशीर्वादाने समाजकार्य आणि उद्योग सक्षम करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे। आगामी काळात युवा उद्योजक तयार करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। कारखाना व्यवस्थापनाची तयारी पूर्ण झाली असून जनरल मॅनेजर झुंजार आसवे यांनी सांगितले की ऊस तोडणीसाठी 225 चारचाकी वाहने, 150 अंगद गाड्या, 50 बैलगाड्या आणि 3 हार्वेस्टिंग मशीन सज्ज असून नियोजनबद्ध कार्यक्रम आखण्यात आलाय। 14,000 सभासदांच्या कर्जाची परतफेड, कारखाना उभारणीसाठी 14,000 सभासदांनी कर्ज काढून मदत केली होती। हे सर्व कर्ज फेडून आता सभासद हा कारखान्याचा खरा मालक असल्याचं अध्यक्षांनी स्पष्ट केलं। 350 रुपये हप्ता दिवाळीपूर्वी खात्यात, सन 2024 ते 25च्या गाळपातील शेवटचा हप्ता 350 रुपये प्रतिटन जाहीर दिवाळीपूर्वी खात्यावर वर्ग केला जाणार असून सभासदांना साखर गटावर आणि कामगारांना एक पगार बोनस जाहीर करण्यात आलाय। पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमीसोबत। आपला जिल्हा, आपली पावर, पावर मराठी न्यूज। एकच नजर चौफेर खबर। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।